आक्रमक झालेला आहे। देशातील सामान्य जनतेचं फसवणूक करण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून 2014 पासून होत आहे। आपण बघितलं की केंद्रीय माजी मंत्री स्मृती इराणी जी ज्या भाजपच्या खासदार होत्या, त्यांनी स्वतः सिलेंडर हातात घेऊन, डोक्यावर घेऊन, मांडीवर घेऊन या देशामध्ये आंदोलन केलं काँग्रेसच्या विरोधामध्ये। ज्यावेळेस फक्त 420 रुपये ही काँग्रेस याची रेट होती, गॅसची रेट होती, आज जवळपास 5 ते 6 पटीने आज या ठिकाणी गॅसचा भाव वाढलेला आहे। आपण बघितलं नुसतं 60 ते 70 रुपयांनी पुन्हा या ठिकाणी भाव वाढला। एकीकडे या भाजप सरकारने उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून या देशातील महिला भगिनीला एक आश्वासन दिलं की प्रत्येकीच्या घरात गॅस असणारे। मात्र आपण बघा की त्या गॅसचं सिलेंडर कोपऱ्यात ठेवून आज चुलीवर महिला भगिनी आज घरोघर भाकरी करतायत, शेगडीवर आज घरोघर भाकरी करतायत। या गॅसच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी समेत सर्व फ्रंटल या ठिकाणी आज आंदोलन करतोय की महागाई या ठिकाणी कमी झाली पाहिजे। भाजपच्या नेतृत्वात वाढणारी ही जी महागाई आहे, गॅसचा वाढता दर आहे, या ठिकाणी कमी झाला पाहिजे, करीता आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। हीच परिस्थिती काँग्रेसचा इशारा म्हणजे ही जर परिस्थिती राहिली तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करू। आज आम्ही संविधानिक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करतोय। मात्र जर परिस्थिती याच प्रकारची राहिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही देशभरामध्ये या ठिकाणी आंदोलन करू। आजही संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेबांच्या नेतृत्वात असेल किंवा आमचे खासदार डॉक्टर कल्याणकारी साहेबांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगरच्या या महागाईसाठी असेल, आम्ही तीव्र या ठिकाणी सतत आंदोलन करणार आहोत आणि सतत आमचा हा लढा चालू राहणार आहे।